तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज चाललो आपण नागपूरला. आपला आहे उद्या SRPF चं ग्राउंड. अंकुश दादा आलेला आहे मला घ्यायसाठी. आता भेटू तुम्हाला धामणगाव मध्ये. आपली ट्रेन आहे 4:30 वाजताची. आपण गाडी लावली आता पार्किंगला आणि चाललो आता रेल्वे स्टेशनवर. तर गाईज आता आपण तिकीट काढली. आपण आलो आहे धामणगावच्या रेल्वे स्टेशनवर. पाहू शकता तुम्ही. चाललो प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर लिफ्टनी, कारण की हे आपले पाय दुखन उद्या ग्राउंड आहे आपलं म्हणून. गरीब समजून ना आपल्याला सगळंच दाखवतात. हे आपली लिफ्ट आली. आपण बसून राहते. पहिल्या याच्यावर हे आपले संबंध मित्रमंडळी कार्यकर्ती कफन बांधके जय माता दी. लिफ्ट बनून राहिली. तर आपण वरती आलेलो आहे आता. पाहू शकता हाय व्ह्यू. अंकुश दादा आता आपण लिफ्टने खाली जाऊ. बाहुबलीची ताकद लावून लिफ्ट उघडली. आता चाललो खाली. जाऊ दे. तर फायनली आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पोहोचू. एवढं स्ट्रगल केल्यानंतर काय व्हायचं. तर आता आलो आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर. इकडे पोट्टे कॅच खेळून राहिले. तर आता आपण चाललो सगळे शेवट. आपला स्पेशल डब्बा आहे. स्पेशल आपला ट्रेनचा डब्बा आहे, तो सगळे शेवट लागणार आहे. आपण चाललो आज SRPFचं ग्राउंड साठी नागपूरला. संपूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला या माहिती भेटून जाणार. SRPFचं नागपूरचं ग्राउंड गट क्रमांक 4. कोण म्हणते मित्रांनो पेट्रोल नाही. एवढी मोठी ट्रेन चालली आमच्या पुढं, पेट्रोल डिझेलची भरून. पाहू शकता तुम्ही पेट्रोल. तर मित्रांनो पाहू शकता आपली ट्रेन आलेली आहे. आपली होय रे, आपली ट्रेन होय गायचे. पाहू शकता तुम्ही. तर गाईज आता आपण ट्रेननी निघालेलो आहे. वर्धेपर्यंत पोहोचलेलो आहे. अजून आपल्याला 1 तास लागणार आहे नागपूरला जाण्यासाठी. पाहू शकता तुम्ही 1 तासाचा रूट बाकी आहे अजून आपला. आपण बसलो इथं. ते आपले कार्यकर्ते काही गँग हाय. वाटते नो हाय. ते बसले आहे चिकून सध्याच्या कंडिशनले. त्याला आता आमची फिरायची आता. ते आता उद्या जिंकणार आहे. भेटू आता नागपूरला गेल्यावर. फायनली गाईज आपण नागपूरमध्ये पोहोचलेलो आहे. पाहू शकता हे नागपूरचं रेल्वे स्टेशन आहे. आपण आलो होतो नागपूरला. तर गाईज आता मी रेल्वे स्टेशनवर, नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर ब्लॉग बनवत आहे. पब्लिकचं आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही जास्त. आपला व्हिडिओ मोबाईल उघडायचा, कॅमेरा चालू करायचा आणि बोलायचं काय बोलायचं आहे. तर आपण आलेलो आहे नागपूरला आता. आपला आज SRPFचं ग्राउंड आहे. तर चला आता आपण जाऊ पहिले अनिकेतच्या मामाच्या घरी. नंतर भेटतो तुम्हाला. एक गोष्ट सांगतो, कधीच कोणत्या लोकांचं 4 लोक काय म्हणण्याचा विचार करायचा नाही. आपला मोबाईल उघडायचा, डायरेक्ट कॅमेऱ्यात पाहायचं आणि जे आहे ते बोलून द्यायचं बरोबर. तर गाईज आता आपण चाललो अनिकेतच्या मामाच्या घरी. तर ॲड्रेस आपल्याला माहीत आहे पण माहीत नाही इथून जा कुठं लागते. तर पाहू आता काय होते. तर पाहू एखादा ॲटो चाललं जातो. तर मित्रांनो आता आपण ॲटो केलेला आहे अनिकेतच्या मामाच्या घरी जायसाठी. तर आता निघालो आपण. भेटू आता घरी गेल्यावर. तर आता आलेलो आहे आपण अनिकेतच्या मामाच्या घरी. तर सॉरी मित्रांनो, मी तुम्हाला अंदरचा काही व्हिडिओ दाखवू नाही शकलो कारण की मोबाईल अलाउड नव्हता SRPFच्या ग्राउंडवर. आपण बाहेरून तुम्हाला मी ग्राउंड दाखवलेला आहे. तर मित्रांनो आता आपले ग्राउंड खतम झालेलं आहे SRPFचं. आता चाललो आपण आपल्या गावाला. तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपण SRPFच्या ग्राउंडसाठी नागपूरला आलेलो होतो. आता आपलं ग्राउंड खतम झालं आहे 9:30 वाजता. आता चाललो आपण आपल्या घरी जायसाठी. आता इथून डायरेक्ट मेट्रो पकडू. एकदम बेस्ट ग्राउंड आहे भाऊ नागपूरचं. तुम्ही फॉर्म भरला असाल मस्त आरामशीर या, ग्राउंड मारा, काहीच टेन्शन नका घेऊ. एकदम बेस्ट ग्राउंड बसणार आहे तुमचं. फक्त फ्री माइंडनी या.
तुम्ही जर टेन्शन घ्या जास्त तर ग्राउंड बसणार नाही. तर पूर्ण आज टॉपचा विषय झाला आहे. सगळे भाऊ माझी खुश आहे. 95 आहे भाऊ अंकित दादाचं ग्राउंड. तर आता आपण चाललो घरी. आणि किती मार्गाचा ग्राउंड कोणता, गोला कितीचा गेला, 100 मीटर कितीची गेली, 5 किलोमीटर किती गेली हे पण सांगतो तुम्हाला. आता पहिले आपण जाऊ रेल्वे स्टेशनवर. JRPFच्या ग्राउंडसाठी येत असाल तर डायरेक्ट इथं मेट्रो येते भाऊ. ॲटोवाल्याला 200-250 रुपये देऊन ॲटोवाला लुटून किती आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगतो डायरेक्ट मेट्रोने यायचं आले तर डायरेक्ट मेट्रो स्टेशन येते. इथून जवळच आहे ग्राउंड. कोणाला विचारलं सांगते माधव नेत्रालय वासुदेव नगर. रेल्वे स्टेशनवरून माधव नेत्रालय वासुदेव नगर याची तिकीट काढायची मेट्रोनी आणि डायरेक्ट तुम्ही SRPFच्या ग्राउंडवर येता. तर आता आपण मेट्रो स्टेशनवर आलेलो आहे. लिफ्टसाठी वेट करत आहे इथे. लिफ्ट खाली तुमचा भाऊ कसा हँडसम दिसून राहिला. दिसते तुमचा भाऊ हँडसम. नागपूर फिरायसाठी आता भाऊ भरती होत आहे ना आपली. भरती मारली जमून मारलं झालं आपलं आता काम. इकडे काम चालू आहे खायचो इथं. मी आता माझं टी शर्ट चेंज करून घेतलं, शर्ट घालून घेतलं आपलं. ते टी शर्ट लय जंगरटलं आणि दिसून राहिलं होतं. आपल्या समोर मेट्रो आलेली आहे. हा ॲस्थेटिक माणूस स्नॅप टाकू राहिला. स्नॅप लावर आता वाट पाहता आपण मेट्रोची. तुम्ही काय सांगू इच्छिता भाऊ की नागपूरला येऊन तुम्हाला कसा एक्सपिरियन्स वाटला. काहून जिरली का काय तुम्ही सांगा काही. जिरली का थोडीशी नाही का. तर तुम्ही आता किती वाजेपर्यंत गावाला जायचं आहे तुम्हाला. आता गेल्याबरोबर रेल्वे स्टेशनवर काहून काय झालं भाऊ तुम्हाला काय वाटत आहे. काय झालं दिसून नाही राहिलं तुम्हाला. ब्लर होऊन राहिलं का. तर पहा अशा प्रकारे आपल्या भरतीची कंडिशन आहे. भरती ब्लर झालं चक्कर आल्यासारखं वाटत आहे. त्याला कसं चक्कर आल्यासारखं वाटत आहे. खूपच स्टँडर्ड मुलगा आहे. आता आपण रेल्वे स्टेशनवर चाललो. अनिकेत कधी आपल्या ब्लॉगमध्ये अडथळे आणण्याचे काम करत असेल तर तो अनिकेत आहे. गाईज आता आपण तिकीट काढली. ओके 10 मिनटात आपली ट्रेन आहे. आता चाललो आपण ट्रेनमध्ये बसायला. बस 10 मिनिट राहिले आपल्यासाठी. फायनली मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे. पाहू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी आहे. तुम्हाला भेटू आता ट्रेनमध्ये बसल्यावर भेटू तुम्हाला. गाईज आपण बसलो आता ट्रेनमध्ये. तिथं गर्दी पाहू शकता तुम्ही. खूप जास्त अंदर गर्दी आहे. आपण गर्दी नाही आहे भाई. स्लीपरच्या डब्यात बसलो आहे म्हणून आपल्याला गर्दी वाटत नाही आहे. अशी खूप गर्दी आहे जनरलमध्ये. आता चाललो आपण धामणगावला. पाहू शकता नागपूरवरून. आता धामणगावला जाऊ. ग्राउंड वगैरे झालं आपलं. आणि आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. जय महाराष्ट्र.